बीड लोकसभा मतदारसंघाच्या 4 तारखेला निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतरच आपल्याला माहिती आहे की बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने निवडणूक झाली, मी 1995 पासून लोकसभा निवडणुकीच्या आणि समाजकारणात राजकारणामध्ये अशी निवडणूक कधी झाली नव्हती, ती झाली। आता ही निवडणूक पार पडली आहे। जनतेचा कौल उमेदवारांनी सुद्धा आणि आम्ही सुद्धा सर्वांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि जनतेचा कौल हा शेवटी लोकशाहीमध्ये मान्य करावाच लागतो। त्यामुळे आज सोशल मीडियाचा खऱ्या अर्थानं चांगला वापर करण्यासाठी हा सोशल मीडिया आहे, पण हा सोशल मीडियाचा वापर चांगला करण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीने वाईट प्रमाणे करण्यात येतोय की कुठेतरी मी बूथवर जाऊन मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन रिव्हॉल्वर काढली, मी कुणावर तरी हात उगारला, या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काही बातम्या येत आहेत त्या अतिशय खोटारडेपणाच्या, अतिशय जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या आहेत। मालकमंत्री म्हणून मला मतमोजणीच्या परिसरामध्ये फिरता सुद्धा येत नाही, हे इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर असताना मी तिथे जाऊन कुणाला रिव्हॉल्वर कशी दाखवू शकतो? आणि तिथं जर कुणाला मतमोजणीच्या ठिकाणी मारहाण झाली असेल तर कुठल्या तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये किंवा कुठेतरी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार यायला पाहिजे होती, पण तसं काही झालं नाही। मतमोजणीच्या वेळेला दोन्ही पक्षाचे, महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणीला तिथं असताना अशा पद्धतीचा प्रकार कुठं घडू शकतो आणि घडला तर ते लपवू शकतो असं मला बिलकुल वाटत नाही। त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे खोटे अपप्रचार बंद करा। आणि एवढंच नाही तर माझी दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व सामान्यातल्या सामान्य गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला विनंती आहे, हात जोडून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, की सामाजिक सलोखा आपल्यालाच या ठिकाणी कायम ठेवावा लागणार।